brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नाशिकवरून लाल वादळ जे आहे ते निघालेलं आहे मुंबईच्या दिशेने. लाल वादळ म्हणजे काय तर आदिवासी शेतकरी आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, तरुण आहेत, तो सगळा वर्ग मुंबईकडे निघालेला आहे. 3 वर्षापूर्वी सेम आंदोलन झालं होतं. आता परत त्यांना आंदोलन करावं लागतं, परत मुंबईकडे यावं लागतं. आपल्यासोबत अशोक ढवळे सर आहेत. या आंदोलनामधले खूप महत्वाचा चेहरा आहे, लीड करतात या आंदोलनाला. ढवळे सर का तुम्हाला परत यावं लागतं? कसं आहे, फक्त 3 वर्षाचा मुद्दा नाही आहे. 8 वर्षापूर्वी पहिला लॉंग मार्च किसान सभेचा इथे आला होता मुंबईत, आणि तो आपल्याला सगळ्यांना आठवतोय, म्हणजे सगळ्या मुंबईला आणि महाराष्ट्राला, देशाला आठवतो. त्यावेळेला बहुतेक ह्याच मागण्या होत्या. मुख्यमंत्री हेच होते त्यावेळेला. सगळं अत्यंत चांगली चर्चा झाली. पूर्ण त्याच्यामध्ये लिखित त्यांनी दिलं. विधानसभेच्या पटलावर आमच्या आग्रहास्तव त्यांनी मांडलं. हे सगळं झालं, परंतु अनफॉर्च्युनेटली या गेल्या अनेकदा 2-3दा पुन्हा आणखी झाले. आत्ता पालघरला गेल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं, प्रचंड मोठं 50,000 लोक. आज सुद्धा इथे नाशिकच्या याच्यावर 50,000 लोक आहेत, पण अंमलबजावणी शून्य आहे. हा आहे प्रॉब्लेम. म्हणून मागण्या मान्य होतात, अंमलात येत नाहीत. राजकीय इच्छाशक्ती कमी पडते का काय, असा आम्हाला डाऊट वाटतोय. का बरं असं होत नसावं? तेच मुख्यमंत्री आहेत. 2022ला तुम्ही मोर्चा काढला, एकनाथ शिंदे होते, तुम्ही ठाण्यापर्यंत आलात, ते म्हणाले की आम्ही करू सगळी अंमलबजावणी लवकरच. आत्ताच नवीन त्यांनी चार्ज घेतलेला होता. आता त्याला पण 3 वर्ष झाली. आता परत देवेंद्र फडणवीस. काय अडचणी आहेत का काही अंमलबजावणी? माहीत नाही. हे बघा काय आहे, खरं म्हणजे जर अंमलबजावणी अडचणी नसत्या तर हे कबूलच केलं नसतं ना. मला एक प्रेक्षकांच्या माहितीसाठी ढवळे सर, की कारण सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आठवेलच असं नाहीये 3 वर्षापूर्वी काय आंदोलन झालं होतं. काय मागण्या आहेत आदिवासी बांधवांच्या? त्यांना का चालत यावं लागतंय मुंबईकडं, तेही अनवाणी पायानं, स्वतःच्या शेतात, स्वतःच्या घरातल्या भाकरी बांधून घेऊन? कारण की हे काही असं आंदोलन नाहीये की ज्याला कोणीतरी स्पॉन्सर करते, ज्याला कोणी मदत करते. ही सगळी मंडळी अत्यंत गोरगरीब कुटुंबातली, स्वतःच्या घरी भाकरी बांधून फडताळामध्ये घेऊन चालत येतात. अनेकांच्या पायात चपला नसतात, अनेकांच्या अंगात नीटचे कपडे नसतात. अशी सगळी मंडळी आहेत. काय मागणी? कसं आहे, पहिली अगदी मूलभूत मागणी ही आहे. 20 वर्षापूर्वी 2006 साली वनाधिकार कायदा म्हणून फॉरेस्ट राईट्स ऍक्ट पार्लमेंटनी पास केला, आणि तो कायदा पूर्ण एकमताने पार्लमेंटनी पास केला. कायदा करण्यामध्ये डाव्या पक्षांचा खूप मोठा वाटा होता, कारण तेव्हा 61 खासदार डाव्या पक्षांचे होते. काँग्रेस सरकारला बहुमत नव्हतं, आणि म्हणून त्यावेळचे काही महत्त्वाचे कायदे जे होते ते पास झाले. त्यापैकी हा एक होता. मनरेगा दुसरा होता, जो आता मोदी साहेबांनी रद्द केलेला आहे. तर अशा तऱ्हेचं 20 वर्षापूर्वी कायदा होऊन सुद्धा अजूनही त्याची अंमलबजावणी 20 वर्षानंतर नाही. हा मुद्दा आदिवासींचा पहिला मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा. त्यासाठी आम्ही लढतोय, आणि म्हणून त्या कायद्याप्रमाणे आहे की 10 एकरपर्यंत आदिवासी कसत असलेली वन जमीन त्यांच्या नावावर होऊ शकते. ऐतिहासिक अन्याय जो त्यांच्यावर झालेला आहे हा दुरुस्त करण्यासाठी कायदा हे खुद्द कायद्यात म्हटलेलं आहे. पण अजून का नाही होत, हा झाला एक मुद्दा महत्त्वाचा. दुसरं, रोजगाराचा प्रश्न आहे. पेसा कायदा आहे, आणि त्याच्यामध्ये रोजगार वगैरे, त्याच्यामध्ये जे रिक्त पदं आहेत ही भरली पाहिजेत. या तरी दुसरा मुद्दा आहे. त्याचा कायदा लोकांना समजून सांगा. पेसा कायदा म्हणजे पंचायत एक्सटेन्शन ऍक्ट असं त्याचं हे आहे. शेड्युल्ड एरियाजमध्ये, शेड्युल्ड एरिया म्हणजे आदिवासी एरियामध्ये पंचायत एक्सटेन्शन अशा तऱ्हेचा तो कायदा आहे. तर त्याच्यामध्ये आदिवासींना काही विशेष सवलती दिलेल्या आहेत, कारण तो मागासलेला समाज गेले अनेक पिढ्यानपिढ्या राहिलेला आहे. म्हणून त्यांना शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये वगैरे अशा तऱ्हेचं आरक्षण वेगळं ते तर आहेच, पण त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आणखीन जरा झुकतं माप हे फायदे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा काहीही नोकर भरती वगैरे झालेली नाही. आणि आता कसं झालेलं आहे, आदिवासी हा पूर्वीसारखा राहिलेला नाही. अडाणी चांगली शिक्षलेले आहेत, वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत. आता तलासरीमध्ये गोदावरी शामराव पुर्वेकर कॉलेज आम्ही काढलेलं आहे की नाही. तर ह्याच्यामध्ये हजारो लोक शिकत आहेत, पण नोकरीच्या नावाने शून्य आहे, शंख आहे. म्हणून हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरे अनेक मुद्दे आहेत इथे. विकासाचे सोकाळ प्रकल्प, जसं वाढवण बंदर, हजारो आदिवासी आणि बिगर आदिवासी सुद्धा
त्यातून शेतकरी खलास केले जाणार आहेत, मच्छीमार हे खतम होणार आहेत आणि मुठभर लोकांना सगळं काही मिळणार आहे. ते म्हणतात की लाखो रोजगार वाढवून मुळे तयार होणार, असा दावा आहे. असं म्हणतात, सगळेच म्हणतात ते आधी. प्रत्यक्षामध्ये होत नाही. सगळं मेकॅनायझेशन होतं पोर्टचं वगैरे. तुम्ही आता जर JNPT बघितलं, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, सगळं मेकॅनायझेशन आहे. म्हणजे ह्या सगळ्याला काही अर्थ नाहीये. मुख्य मुद्दा असा आहे, आता जमिनी वाटेल तशा घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, सगळ्या महाराष्ट्रात शक्तीपीठ हायवे, आणि त्याच्यामध्ये योग्य ते नुकसान भरपाई पण दिली जात नाहीये. असं हे सगळं चित्र एकूण आपण बघतोय. शक्तीपीठचं सुरू झालंय, तुमच्या मागणीमध्ये शक्तीपीठचा पण उल्लेख आहे. तर शक्तीपीठचं जमीन संपादन थांबवलेलं होतं सरकारनं सांगितलं, कोल्हापूर आणि त्या पट्ट्यात. पण आता पुन्हा ते सुरू करण्याच्या मनस्थितीत आहेत. हे त्यांनी सुरू करण्याचंही आहे, म्हणून त्याला विरोध आहे प्रचंड, आणि त्याची गरजच नाही. इतर हायवे आहेत. आम्ही काय म्हणतो, हायवे नसले आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण जिथे आहेत तिथे पुन्हा डबल, की ज्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचं उखळ पांढरं होणार, त्यातून आणखीन कोणाचं उखळ पांढरं होणार, ते पण आपल्याला समजणे वालों को इशारा काफी है. तर अशा तऱ्हेचं हे चित्र आहे. आमचं म्हणणं आहे, विकासाची कामं गरजेचं आहे, पण विकास हा सामान्य माणसाला केंद्रभूत ठेवून ठेवला पाहिजे. आता तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे 2-2, 3-3 वर्षांनी अशा पद्धतीने या सगळ्या लोकांना इथपर्यंत यावं लागतं, आणि सरकार तर त्याचं नुसतं आश्वासनाच्या पलीकडे काही सरकार देत नाही. तुम्ही ठाण्याच्या म्हणजे बॉर्डर, मुंबईच्या बॉर्डरला तुम्ही दिसलात की ते लगेच सगळ्या गोष्टींना तयार होतात. या वेळेला तुम्ही पुन्हा एकदा ते आश्वासन देतील, पुन्हा एकदा तुम्ही म्हणजे तुमची भूमिका काय यावेळेची, ठोस भूमिका? यावेळीची आमची ठोस भूमिका आहे की अंमलबजावणीबद्दल कॉन्क्रीट त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथून उठणार नाही, जिथून मार्च आहे. आम्हाला ते सांगत होते काल, जेव्हा इथे बोलावलं ते म्हणाले तुम्ही मार्च स्थगित करा आणि या. आम्ही म्हटलं मार्च स्थगित होणार नाही, अजिबात होणार नाही. आज उलट कसारा घाट उतरून तो संबंध मार्च खाली आलेला आहे. म्हटलं मार्च बंद नाही होणार, आणि आपलं जर इथे अंमलबजावणीचं कॉन्क्रीट जर काही झालं तरच आम्ही विचार करू, अन्यथा मार्च इथपर्यंत येईल. काय वनपट्टे काही लोकांना दिले असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणता की 10 एकरापर्यंत वनपट्टा जो आहे तो मिळाला पाहिजे, तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही खूप ठिकाणी वनपट्टे दिलेले आहेत. त्यांनी एकतर 55% जे दावे आहेत ते नाकारले गेलेले, जे स्वीकारले त्याच्यापैकी सुद्धा ते म्हणतात, पण समजा जमीन 5 एकर असेल तर त्याला 10 गुंठे दिलेली आहे, 15 गुंठे दिलेली आहे, अशी हजारो प्रकरणं आहेत. तो सुद्धा मुद्दा इथे आम्ही घेणार आहे. मला एक गोष्ट सांगा की आता ही जी लोक आहेत की जी चालत येत आहेत, यांची परिस्थिती काय आहे सध्याची, सध्या कशी जगते ते? त्या प्लॉटवरच ते आपलं उदरनिर्वाह करतायत, जमिनीवरच आणि शेतीवर जी काय आहे ती. काही राहिलं तर मजुरीला जातात. आणि तुम्हाला सांगतो, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर हे सगळे जे आदिवासी बहुल, पुणे सुद्धा, या सगळ्या जिल्ह्यातून प्रचंड मोठं मायग्रेशन आहे. कळलं की नाही? कुठे जातात महिला? ते आता गुजरातला जातात, कुठे आता पंजाबपर्यंत जातात, केरळपर्यंत जातात. अशा तऱ्हेचं जिथे जिथे त्यांना काहीतरी मिळेल त्या ठिकाणी जातात. खुद्द महाराष्ट्रात मुंबईमध्ये येतात, वेगवेगळ्या शहरामध्ये येतात, जिथे काही ना काहीतरी मिळेल. अशा तऱ्हेची अत्यंत वाईट परिस्थिती आज या संबंध समाजाची आहे, आणि म्हणूनच तो मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतोय. खरं म्हणजे फक्त आदिवासी समाजाचा मुद्दा नाहीये. थोडंसं जरा एकूण शेतकरी म्हणून बघितलं, विदर्भामध्ये काय फरक आहे, मराठवाड्यात काय फरक आहे. आत्ता बघा, एवढी मोठी अतिवृष्टी झाली, महापूर आला, प्रचंड नुकसान, एक नवा पैसा मिळालेला नाही लोकांना. आणि म्हणून आमच्या दुसऱ्या मेन मागण्या आहेत, किफायतशीर भाव मिळाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे. हे सुद्धा शेतकऱ्यांचं योग्य वेळ आल्यावर करू असं म्हणतंय सरकार. ते म्हणतात. आता जून 26 पर्यंत त्यांनी कबूल केलं. शेवटी 30 जून मोठं आंदोलन झालं विदर्भात, तर ते आता केलंय. अजून बघायला पाहिजे. आमचा विश्वास नाहीये, कारण जर आता मागण्या मान्य करून लिखित दिलेलं ते सुद्धा जर होणार नसेल तर मग कोणावर विश्वास ठेवायचा? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे ढवळे सर सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत, कारण की या सगळ्या मंडळींनी अख्खं आयुष्य या आदिवासींच्या संघर्ष संपवावा म्हणून खर्च केलेला आहे. पण बघा, लिखित मागण्या जर मान्य होत नसतील आणि त्याचा ऍक्शन प्लॅन जर सरकार देत नसेल तर मग सगळ्यात मोठी अडचण आहे. मुख्यमंत्री आता भेटतात,
हो, आता मुख्यमंत्री आणि इतर संबंधित मंत्री त्यांनी म्हटले की आम्ही पूर्ण मिटिंग घेणार आहोत म्हणून. आणि जर त्यांनी मागण्या मान्य केल्या तर तुम्ही स्थगित करणार? ते आता बघू ना, आम्ही सगळे मिळून ठरवू. आमच्याकडे सगळे सामूहिक निर्णय होतात, असं बघू. धन्यवाद ढवळे सर, तुम्ही मुंबईतक्षी बोललात त्याबद्दल. तर आपल्याला बघावं लागेल की नेमकं आता मुख्यमंत्री या सगळ्याबद्दल काय निर्णय घेतात, कारण 8 वर्षापूर्वी त्यांनीच पहिल्यांदा आश्वासन देऊन हे आंदोलन जे आहे ते थांबवलं होतं. कॅमेरामॅन किरणसह अभिजित, मुंबईत.